स्पॉट पंचनामा अत्यंत महत्वाचा आहे। एक मी केस चालवली आता रिसेंटली, मर्डर केस। तो म्हणाला आमच्या घराच्या समोर आम्ही बसलो होतो, हे आले धावत, आमच्यावर रुपी टाकल्या, तलवारीच्या, काय चाकूच्या, दांड्याच्या, शिगेच्या, आणि तो आमचा भाऊ तिथे मेला। आणि स्पॉट पंचनामा जो आहे तो त्या स्पॉट पासून दरवाजाच्या समोरच्या भागापासून 80 फुटावर नाक्यावर झाला होता। घटना की तिथे रक्ताचं थांबलं होतं आणि साक्षीदारांच्या तोंडून असं आणलं गेलं की रक्ताचं थारोळ तिथं पडलं होतं, तुमच्या घराच्या समोर रक्ताचा थेंब सुद्धा नव्हता। सो इट इज कॉल्ड एज अ शिफ्टिंग ऑफ द स्पॉट। प्रॉसिक्युशन स्टोरी काय म्हणते, एक ठिकाणी घटना घडली आणि तुमच्या क्रॉस एक्झामिनेशन मधून तुम्ही दाखवलं की ठिकाणी दोघांमध्ये अंतर 70-80 फूट आहे। मग साक्षीदार सांगतो इथं घडली, ते खरं आहे का नाही। सो स्पॉट पंचनाम्याला खूप महत्व आहे। एक गल्ली आहे अशी 2 घरांच्या मधून, 4 फूट अंतर, रुंदी आणि 30 फूट लांब गल्ली आहे। रात्रीचे 2 वाजलेले आहेत घटना घडली तेव्हा। तुम्ही त्या स्पॉटवर जायला पाहिजे आणि घटना जर रात्रीची असेल तर रात्री जायला पाहिजे। अगदी 2 वाजता जाण्याची गरज नाही, पण साधारण 7-7:30 वाजता अंधार पडलेला आहे, लाईट लागलेले आहे, त्यावेळेला जाऊन तो स्पॉट बघितला पाहिजे की या गल्लीमध्ये रात्री 2 वाजता प्रकाश किंवा फेंट प्रकाश असू शकेल का। नंतर जागांची डिस्टन्सेस, आरोपी कुठे राहतात, जखमी माणूस कुठे राहतो, साक्षीदार कुठे राहतात, कुठून हे निघाले होते, कुठे चालले होते, या सगळ्या गोष्टींचं आकलन तुम्ही स्पॉटवर गेल्याशिवाय, केस किती छोटी असू द्या मित्रांनो, स्पॉट बघणे फौजदारी केस मध्ये अत्यंत महत्वाचं काम आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही जी चार्जशीट वाचले, जी चक्र तुमच्या डोक्यामध्ये नाचतंय डिफेन्स बद्दल, की मला काय डिफेन्स म्हणून सांगायचंय, काय कुठला डिफेन्स प्रोपोगेट करायचा आहे, कशा प्रकारे मला कोर्टाला कन्व्हिन्स करायचे की सरकार म्हणतं त्याप्रमाणे घटना घडली नाही, घटना अशी घडली असावी। आपल्याला काही फिक्स डिफेन्स मांडायचा नसतो। तुम्ही डिफेन्स मांडला नाही तरी चालतो। तुम्ही पूर्वी तर केस अशी होती की तुम्ही चुकीचा डिफेन्स मांडला तरी आरोपीला कन्व्हिक्ट करता येत नाही, बिकॉज इट इज अ फॉल्स डिफेन्स प्लेस बाय यू। आता कायदा थोडा शेपअप होतोय। आता तुमचा चुकीचा डिफेन्स तुमच्या गळ्यात पडण्याची भीती निर्माण झाली, काही जजमेंट अशी आलेली आहे, तेव्हा डिफेन्स मांडला नाही तरी चालेल। त्याला फक्त सांगा की दादा हे जे तू सांगितलंस चीफ मध्ये ते तू खोटं बोलतोस, आम्ही मागलं नाही हे बोलूच नका, आम्ही जागेवर होतो की नाही बोलू नका, तू जे चीफ मध्ये सांगितलंस ते तू खोटं सांग, लिमिटेड। सो यू नीड नॉट डिनाय द केस ऑफ प्रॉसिक्युशन। मी स्पॉट पंचनाम्यावर होतो, तर स्पॉट पंचनामा जो आहे ती जागा आपण निश्चितपणे बघितली पाहिजे। त्याच्यातून केस चालवण्याबद्दलचं आपल्याला खूप आकलन होतं। स्पॉट बघताना वी हॅव टू बी केअरफुल। मला एक किस्सा आठवतो, मी 2-3 वर्षाचा वकील होतो। माऊसकर म्हणून अतिशय प्रसिद्ध वकील होते। ते म्हणाले, अरे चव्हाण इकडे 1000 रुपये घे, दिवा गावाच्या पुढे आगासन गाव आहे तिथे जा, आणि असा तो चौक आहे, इकडे दुकान आहे, इकडे अशी घरं आहेत ती, आणि मध्ये मोकळी जागा आहे, तिथं घटना घडली, तो नकाशा काढून दे, सगळी घरं कोणाकोणाची बघून ये। आरोपींनी मर्डर केला आणि आरोपींनी तो गाव सोडला म्हणजे आरोपी जेलमध्ये होते, पण आरोपीचे नातेवाईक तिथून परागंदा झाले, आरोपींचा कोणीच नाही। मी 3 वर्षाचा वकील, माझा एक ज्युनियर 6 महिन्याचा वकील, आम्ही दोघे गेलो आणि आम्ही दुकानदाराला विचारलं, हे दुकान गजानन किराणा स्टोअर, लिहून घेतलं, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, यांच्या घरात विचारलं, यांच्या घरात विचारलं, तर थोड्या वेळाने माझ्या असं लक्षात आलं की काही लोक एका घरातून दांडे मोठे घेऊन आमच्या भोवताली येऊन उभे राहिले। अरे बापरे, कारण ते फिर्यादीचे लोक होते, ज्यांचा माणूस मारला गेला होता त्या केसमध्ये।
आम्ही त्यांना येऊ दिलं, त्यांना डिस्टर्ब केलं नाही. म्हटलं दादा इकडे या, गोड बोलायचं शिका. आपण गोड बोलून जग जिंकू शकतो. वाईट बोलून आपण केवळ मनस्ताप स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी देऊ शकतो. मला 3 वर्षाचा वकील असताना एवढी अक्कल कुठून आली हे मी आता विचार करतो. पण मी बोललो त्याला, आम्ही ठाणे कोर्टातून आलो, आम्हाला इथे जी केस चालणार आहे, जज साहेबांनी आम्हाला दोघांना नकाशा बनवून आणायला सांगितलं. असं आहे का? संशयाला आरोपीचे वकील आले. आरोपीचे वकील कोण आहेत? आम्हाला माहिती नाही, आमचा संबंध नसतो त्यांच्याशी. आम्ही नकाशा बनवण्यात एक्सपर्ट आहोत म्हणून आम्हाला कधी 2 महिन्यांनी फी पण मिळेल, त्याची प्रवास खर्च पण देतात. म्हणजे ते सबसिडाईज एवढं शांत झालं की ते जाताना आम्हाला आग्रह करायला लागले, अरे घरात तर या चहा पिऊन जा. तर यू हॅव टू बी केअरफुल. काही ठिकाणी हा धोका येऊ शकतो, म्हणून शक्यतो पांढरा शर्ट आणि आपला लोगो असलेली गाडी घेऊन जायची नाही. या दिवशी कोणीतरी दुसऱ्याची गाडी घेऊन जायची आणि नकाशा सगळ्या जगाच्या समोर काढायची तुम्हाला गरज नाही. कुठेतरी गपचूप बसून काढा किंवा फोटो काढता येतात. आता परवा आम्ही एक कल्याणला गेलो होतो एका ठिकाणी, नावडे गावामध्ये. आम्ही त्या गावाचा अर्धा भाग फिरलो, कारण एक साक्षीदार इकडे राहतो, एक इकडे राहतो. पक्षकार बाजूला होता, तो सांगत होता हे घर अमुकचं आहे, त्याच्या पलीकडचं पांढरं घर त्याचं आहे, त्याच्या पलीकडं 3रा साक्षीदार आहे वगैरे. ही जिल्हा परिषद शाळा आहे, ही दुसरी जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेचा दुसरी बिल्डिंग. हे त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये येत होतं. तर आधी ज्याला पाठवलं होतं व्हिडिओ शूटिंग करायला, आम्ही चहा पित असताना म्हटलं जाऊन येतो. त्याने तो खिशात ठेवला व्हिडिओ कॅमेरा आणि तो बुडाला आतमध्ये. म्हणजे तो निघताना जेवढं आलं तेवढंच, बाकी कॉमेंट्री ऐकू येते, पण तो कॅमेरा खाली गेला याच्या. अरे म्हटलं हे तू काय आणलेस, काहीच याच्यात दिसत नाही. आता म्हणे सर तो कॅमेरा खाली गेला. आणि म्हटलं बघायचं तर खरं तू. आता यू हॅव टू यूज युअर विजडम व्हाईल व्हिजिटिंग द स्पॉट. Be courageous, be sweet with the common men,